अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। राष्ट्रवादीकडून गैरसमज पसरवले जातात की मला फक्त अजित पवार यांना हरवायचं आहे, मी शरद पवार यांचा माणूस असल्याचं सांगितलं जात आहे, मी लढतोय ते जिंकण्यासाठी, लढाई पवारांच्या विरोधात आहे, ही लढाई खूप मोठी आहे। सुनील तटकरे म्हणतात की शिवतारेंची स्क्रिप्ट कोण लिहून देतं त्याला मी सांगतो। आता शरद पवार आणि अजित पवार यांना देखील माहिती आहे विजय शिवतारे कोण आहेत। या रावणाचा वध करण्यासाठी बापू ठाम आहे। माझ्या माणसानं त्रास दिला जातोय। अजित पवारांनी खूप पाप केलेत। अख्ख्या राज्याला हा ग्रामीण दहशतवाद हा शब्द माहिती पडेल। 70 वर्षात यांनी केलं काय? फक्त घुसले, यांनी फक्त घुसखोरी केली। ईस्ट इंडिया कंपनी आहे ती गेली, आता पवारांनी कंपनी आणली आहे। शरद पवार आणि अजित पवार म्हणजे एक राक्षस आणि दुसरा ब्रह्मराक्षस, दोघांचा खात्मा करायचा आहे। यांनी प्रचंड अन्याय केलेत। कपट कारस्थानी पवारांनी अनेकांना संपवलंय। आता यांना बाजार दाखवण्याची वेळ आली। आम्हाला सगळी माहिती दिली। मी तुम्हाला फक्त एक आठवण करून देऊ इच्छितो। 2009च्या निवडणुकीमध्ये कुठच्या भविष्यवक्त्यांनी सांगितलं होतं की विजय बापू शिवतारे जिंकू शकतो? नाही ना। अगदी प्रवेशाला आपण मुंबईला गेलो तेव्हापासून जी सुरुवात झाली ती निवडणूक जिंकून रिझल्ट लागेपर्यंत 22 ऑक्टोबर पर्यंत प्रचंड लढाई, उत्साह जो त्यावेळेस होता आणि ती आपण निवडणूक जिंकली। मी तुम्हाला सांगतो आजचं हे चित्र पाहून आणि गावोगाव मी फिरतोय, 100% विजय घेतले मोठे मोठे। अरे बापू, तुमची विधानसभा सेव्ह करून घ्या, तुम्ही आणखी काय करायचं घ्या, अजित पवारांचा शब्द घ्या, अजित पवार तुमच्यासाठी निवडून आणण्यासाठी शब्द घेतले, ते म्हटलं बदलायचा शब्द। अरे माझ्या पाठीमागे एवढी मोठी जनता आहे, मला काय करायचं? महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अपक्ष लढतात। राजू शेट्टी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन अपक्ष लढतात, येतात ना निवडून। आमच्या ते बच्चू कडू येतात ना निवडून। लोकांबरोबर राहिलं, लोकांसाठी लढलं, स्वार्थ काही नाही तर लोक तुमच्याबरोबर राहतील आणि लोकशाहीमध्ये कसली भीती बाळगायची कारण। म्हणून मित्र एवढंच आपल्याला एवढ्यासाठी सांगतो, प्रचंड अन्याय केले त्यांनी। बापूसाहेब खैरे एक नेता, आता सगळी शेवटी 2-2 पोरांची लेखनाची 15 वर्षात हे झाले, पण अजूनही सगळ्या महाराष्ट्रभर जे आज 10 दिवस चाललंय त्याच्यामधून पुन्हा सगळी शेवटी त्या बारामती लोकसभा मतदारसंघातील आपल्या पाठीमागे उभे राहणार हे चित्र पुन्हा तसंच मला दिसतं। आणि म्हणून गावागावातून आज संभ्रम काय करते राष्ट्रवादी? एकच संभ्रम करते। पहिला, अजित पवारांवर खूप खुन्नस आहे बापूंची, यायच आणि म्हणून अजित पवारांना पाडण्यासाठी विजय शिवतारे उभे। गैरसमज असा केला जातोय राष्ट्रवादीकडून की वैयक्तिक खुन्नस म्हणून अजित पवारांना पाडण्यासाठी विजय शिवतारे उभे आहेत आणि काही ठिकाणी तर असा प्रचार केला जातोय की विजय शिवतारे म्हणजे शरद पवारांचे हस्तक झाले। ठीक आहे, सुनील तटकरे परवा बोलले की विजय शिवतारे जी स्क्रिप्ट वाचतात ती कोणी लिहिली आहे? आता त्याला मी सांगितलं अशा प्रकारचा नालायकपणा पुरंदरची माती आणि करेचं पाणी कधीच करणार नाही। विजय शिवतारे नाव महत्वाचं नाही, ही लढाई मी प्रत्येक ठिकाणी सांगत आलो आहे। ही लढाई प्रस्थापित झुंडूशाही घराणेशाही पवारांची, त्याच्या विरुद्ध जनसामान्यांची लढाई, सर्वसामान्य मतदारांची लढाई, त्यांचं प्रतिनिधित्व विजय शिवतारे करतोय। नाव विजय शिवतारे आहे परंतु लढाई कुणा विरुद्ध आहे? पवारांच्या विरुद्ध। लढाई छोटी नाहीये, लढाई मोठी आहे। पण लक्षात घ्या, आम्हाला वारसा आहे हो त्या रक्ताचा। मोगलांचं प्रचंड एवढं मोठं साम्राज्य देशातलं, कोणी मोगलांच्या विरुद्ध बोलला की त्याची मान कापायची किंवा त्याला झाडाला मारून कापून फास द्यायची अशी भीती असताना सुद्धा या पुरंदरने अनेक युवानांचा खात्मा केलाय। परवा बोलता त्या मला त्या राष्ट्रवादीच्या कोण बापू भेगडे कोणतरी त्याने होल मारली मुंबईला जाताना म्हणे मावळ मधून रस्ता जातो, मग आम्ही बघू आता स्ट्रॅटेजी कशाला सांगू। पहिलं तर मस्ती केली माझ्या कुठचं तरी काय काय मावळ रस्त्याला बापू विमानाने आणि त्याचबरोबर बापू वेगळे दिलेली धमकी
आता लक्षात हेलिकॉप्टर जाऊ दे. त्याला मी सांगितलं, अरे बापू, त्या अजित पवारने गोळीबार केला, शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, थंड रक्ताचे तुम्ही गप्प राहिला. हा पुरंदर आहे. मान कापल्यानंतर सुद्धा 500 मान कापलेला हा पुरंदर आहे. कुणाशी बोलतोयस? नादी लागायचं. आणि ते शरद पवारांनाही माहितीये विजय शिवतारे काय आहे, अजित पवारांनाही माहितीये. तुम्हाला तेवढी जास्त कल्पना नाही. कधी कधी हवा करतात, अरे बापूंची तब्येत ठीक आहे, ठीक नाहीये. अरे बापूंची तब्येत ओपन हार्ट सर्जरी होऊन 3 वेळा महिन्यात आठवड्यातून डायलिसिस करत बापू एवढा ठणठणीत आहे ना. या रावणाचा वध करण्यासाठी बापू दहशतवाद. मी आज टीव्हीला सुद्धा बातमी दिल्या, ग्रामीण टेररिझम, रुरल टेररिझम, ग्रामीण भागातला दहशतवाद या पवारांनी केलेला संपूर्ण महाराष्ट्रात आणि इथे देखील. काय रे, विजय बापूचा कार्यकर्ता आहे, त्याचा ऊसच तोडायचा नाही. विकास सोसायटीत कोणतरी उलट उलट्या विचाराचा आपल्या असं करतो काय ग्रामपंचायतला, त्याला कर्जच द्यायचं नाही, त्याला पाणी द्यायचं नाही. त्याचा एखादा थकला हप्ता बिप्ता थकला की त्याचा ट्रॅक्टर लगेच ओढून आणायचा. त्याची कोणाची चांगल्या माणसाची पतपिढी असेल तर तिथे डीडीआरला सांगून इन्क्वायरी लावायची, त्यांना जाम करून टाकायचं. अजितदादांनी केलेला पाप जर तेवढा विजय शिवतारे स्ट्रॉंग नसता तर श्रीनाथ पतसंस्था 45 वर्षांचा आबाची मेहनत शेवटच्या क्षणाला ही पतपिढी काढली होती. ऑर्डर झाली, प्रशासक नेमा, 6 वर्ष हवा, आता निवडणूक लढू शकत नाही, 3ऱ्या दिवशी फॉर्म भरायचे होते. याच उद्धव साहेबांना असं ठणकावलं, आबा होते गाडीत, पळत ओएसडी वगैरे रस्त्यात येऊन भेटले. कोणी केलं होतं? अजित पवारांनी केलं होतं बाळासाहेब पाटलांना सांगून. ही ग्रामीण दहशतवाद, हा रुरल टेररिझम, अख्ख्या महाराष्ट्राला आता हा शब्द माहित पडेल जो राष्ट्रवादीने केलेला आहे, सर्व ठिकाणी. मी नेहमी सांगतो, सकाळी शेतकरी उठला, गायची धार काढायला गेलं तर गायचं धार, गाय कुठून या संस्था म्हणून, संस्थांवर बोकळ बनवून बसेल. दूध द्यायला गेलं की डेअरी यांची, शाळेत पोराला घेऊन चालला की फटफटी येते, फटफटी यांच्याकडून येते, शाळा यांचीच, बँका यांच्याच. 70 वर्षात स्वतः काय केलं नाही, परंतु एक घुसले. कमिशन सरकार कुणी बनवतात, उठाव काकडीने बनवत घुसले. सगळ्या ठिकाणी काही केलं नाही, घुसले. आणि म्हणून ही घुसखोरी मी सांगतोय, ईस्ट इंडिया कंपनी परत गेली लंडनला आणि महाराष्ट्रात ही पवार कंपनी घुसली, डिवाइड अँड रूल करत रग फोडली. आणि म्हणून आता त्यांचा पापाचा गदा भरलाय. कुणीही सांगत असेल की मी शरद पवारांची मदत करावं, दोघेही तेवढेच, एक राक्षस एक ब्रह्म राक्षस. दोघांचा खात्मा करायचा. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.